नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा मुलाची गोष्ट जो रोज म्हणायचा, नोकरी माझ्यासाठी नाहीच, काहीतरी वेगळं करायचंय. हा मुलगा म्हणजे आपलाच गोलू. गोलू थोडासा आळशी होता, पण त्याचं डोकं भन्नाट चालायचं. दिवसभर झोपणं, खाणं आणि मोठी स्वप्न पाहणं हेच त्याचं रोजचं काम. एके दिवशी गोलू आपल्या मित्र बंड्याजवळ बसला होता. दोघेही चहा पीत होते आणि गोलू अचानक म्हणाला, बंड्या, आपण दुकान उघडूया. बंड्या थक्क झाला. कसलं दुकान? गोलू हसत म्हणाला, जे काही मिळेल ते सगळं विकणार आणि जे मिळणार नाही ते शोधून देणार. दुसऱ्याच दिवशी गोलूने घरामागची जुनी खोली साफ केली. खरं तर साफ बंड्यानेच केली आणि गोलू फक्त सूचना देत होता. भिंतींवर धूळ, जमिनीवर कागद, पण गोलूच्या डोळ्यात मोठं स्वप्न होतं. दुकानाच्या बाहेर त्याने एक मोठा बोर्ड लावला, गोलू सुपर दुकान, सगळं मिळेल, कदाचित. उद्घाटनाच्या दिवशी गोलूने स्वतःच उद्घाटन केलं. ना फीत ना कात्री, फक्त जोरात ओरडून म्हणाला, आजपासून दुकान सुरू. पहिली ग्राहक शेजारची काकू होती. काकू म्हणाल्या, गोलू, साखर आहे का? गोलू आत गेला, शोध घेतला आणि बाहेर येऊन मीठ दिलं. काकू गोंधळल्या आणि सगळे हसायला लागले. हळूहळू अजून ग्राहक येऊ लागले. एक माणूस बिस्किट मागतो, गोलू कुत्र्याचं बिस्किट देतो आणि म्हणतो, खूप पौष्टिक आहे. दुसरा माणूस पेन मागतो, गोलू खडू देतो. तिसरा साबण मागतो, गोलू डिटर्जंट देतो. दुकानात गोंधळ माजतो, पण लोक रागवत नाहीत, कारण गोलूचे विनोद ऐकून सगळे पोट धरून हसत होते. बंड्या मात्र थोडा गंभीर झाला. तो गोलूला बाजूला घेऊन म्हणाला, अरे बाबा, असं चालणार नाही. मग दोघांनी मिळून दुकान नीट मांडलं. खाण्याच्या वस्तू वेगळ्या, लिहायच्या वस्तू वेगळ्या आणि गमतीच्या वस्तू वेगळ्या. आता ग्राहक खुश होऊ लागले. गोलू प्रत्येकाला हसून बोलायचा. थोडा विनोद, थोडी मजा आणि मनापासून सेवा. दिवसेंदिवस दुकान प्रसिद्ध होत गेलं. लोक मुद्दाम यायचे, आज गोलू काय गडबड करणार हे पाहायला. एक दिवस मात्र मोठी अडचण आली. सगळा माल संपला. दुकान रिकामं. गोलू घाबरला. पण मग त्याला एक कल्पना सुचली. त्याने दुकानाबाहेर बोर्ड लावला, आज माल नाही, पण हसू फ्री आहे. लोक हसले, टाळ्या वाजवल्या आणि गोलूचं दुकान आणखीनच प्रसिद्ध झालं. त्या दिवशी गोलू शिकला, मोठं दुकान असणं महत्त्वाचं नाही, मोठं मन असणं महत्त्वाचं आहे. आणि कामात जर मजा असेल तर यश आपोआप येतं. आणि मित्रांनो, अशी ही होती गोलूची भन्नाट दुकानदारी. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर हसत रहा आणि स्वप्न पाहत रहा.